राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रतेच्या सुनावणीचं वेळापत्रक सध्या तयार झालंय आणि प्रत्येक दिवसाच्या सुनावणीचं वेळापत्रक पुढारी न्यूजच्या हाती लागलंय। राष्ट्रवादीवरील दाव्यासाठी 12 दिवसांची कायदेशीर लढाई आता सुरू होणार आहे। 6 जानेवारी ते 27 जानेवारी दरम्यान आता ही सुनावणी पार पडणार आहे। तर 16 जानेवारी विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांसमोर पहिली प्रत्यक्ष सुनावणी होईल। तर यानंतर ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात काही सुनावणीचे अपडेट्स। तर 6 जानेवारीला दोन्ही गट याचिका दाखल करतील आणि उत्तरांची कागदपत्र एकमेकांना सोपवणार आहेत आणि याचिकेसाठी अधिकची अतिरिक्त माहिती जोडण्यासाठी वेळ सुद्धा देण्यात आलाय। फाइल्स अतिरिक्त कागदपत्रे पटलावर आणणार आहेत आणि याचिकेशी संबंधित कागदपत्राची पाहणी आणि पडताळणी सुद्धा होईल। अजितदादा गटाकडून शरद पवार गटाच्या कागदपत्रांची सुद्धा पाहणी होईल आणि सुनावणीच्या कामकाजात कागदपत्रांचा समावेश करण्यासाठी अर्ज सुद्धा दाखल करण्यात आलाय। तर 16 जानेवारीला विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांसमोर पहिली प्रत्यक्ष सुनावणी होईल आणि 18 जानेवारीला दोन्ही गट प्रतिज्ञापत्र सादर करतील। तर 20 जानेवारीला अजित पवार गटाच्या साक्षीदारांच्या उलट तपासणीला सुद्धा सुरुवात होईल। तर 23 जानेवारीला शरद पवार गटाच्या साक्षीदारांच्या उलट तपासणीला सुरुवात होईल। 25 आणि 27 जानेवारीला राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचं अंतिम युक्तिवाद पार पडेल।